नाशिकच्या सातपूर येथील नंदिनी पूल शेजारील राजवाडा परिसरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या लोकार्पण निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने भीमकन्या कडूबाई खरात यांच्या बुद्ध व भीमगीतांचा सुमधुर कार्यक्रम शनिवार दिनांक 13/12/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला कार्यसम्राट आमदार सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष शोभा आली। कडूबाई खरात यांच्या प्रभावी भीमगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन काळूजी काळे, प्रकाश निगळ, रवी नाना काळे, नितीन बाळा निगळ, लोकेश गवळी, सौ सविताताई काळे, सौ रुपाली संदीप काळे, सौ सोनाली तुषार बंधुरे, मायाताई निवृत्ती काळे, सौ नंदिनीताई जाधव, सौ सुरेखा निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी आयोजकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून लोकार्पण सोहळ्याचा आनंद घेतला। हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि प्रेरणादायी संदेश देणारा ठरला आहे। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा। मी त्यांच्या गायनाचा कार्यक्रम गंगापूर गाव इथे ऐकलेला होता। त्या आदरणीय भीमकन्या कडूबाई खरात, त्याचबरोबर आमचे जे 12 बचत गट असतील त्यांच्या मीटिंग होतात, त्याचबरोबर इथे विविध उपक्रम म्हणजे अगदी लग्न समारंभ सुद्धा इथे पार पडलेले आहेत। आणि त्यामुळे राजवाड्यातल्या आपल्या सगळ्या जे कोणी इथे रहिवासी आहेत त्या सगळ्यांना यापुढे आपल्या या विविध कार्यक्रमांसाठी आता या सभा होणार आहे। आपण बघतो की बाहेर कुठेही आपल्याला काही कार्यक्रम जर करायचा असेल तर बराच मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि खर्च होऊ नये हे आपल्याला घराजवळ आणि विनामूल्य असा हा सभागृह उपलब्ध झाल्यामुळे वाढदिवस, आपल्याकडे लग्न, कुठलंही कार्य असेल तर यापुढे या सभागृहाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होणार आहे। या सभागृहाचं नावही आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे नाव दिलं आहे। नावातच आपण बघतो की कर्मवीर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते आणि थोर समाजसेवक होते, ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव हे यापुढे आपल्याला इथे कायम प्रेरणा देईल म्हणून आपण हे नाव इथे दिलेलं आहे। खरं तर प्रभाग 11चा उल्लेख आमच्या मंडलाध्यक्षांनी आताच केला की या मंडलामध्ये काय काय कामं झाले याचा सुद्धा त्यांनी पूर्णपणे उल्लेख केला। बरीच कामं या 11 वर्षात इथे पूर्ण झालेली आहेत आणि काही प्रगतीपथावरही आहेत। बरीच कामं ती काही प्रक्रियेमध्ये आहेत आणि त्यामुळे पुढील काळात ती कामं सुद्धा होणार आहेत। खरं तर राजवाडा परिसर आपण जर पुढे गेलो तर कोणती देवी ती मध्ये सप्तशृंगी माता येथील सुद्धा रस्त्याचं काम हे काही काळापूर्वी पूर्ण झालं आणि या पूर्ण सातपूर भागात प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी आता खास उल्लेख करेन की आपल्या भारतीय जनता पार्टीचे इथे कोणीही नगरसेवक नाही, त्यामुळे या पुढील काळात आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। तुम्ही कुणाला मतदान करणार
मतदान कोणाला करणार? पटकन सांगा, कोणाला मतदान करणार? कमळाला. आता लक्षात ठेवा, कोणी विचार करू नका, विसरू नका. आता फक्त कमळाचं बटन बघायचं आणि मतदान करायचं. कोणाला करायचं? कमळाला. आपण बघतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचं आपलं नेतृत्व, कणखर नेतृत्व जेव्हापासून आपल्या देशामध्ये आहे, गोर गरीब कष्टकरी कामगार महिला ज्येष्ठ नागरिक सगळ्यांसाठी खूप योजना आणल्या. आणि आज या परिसरात असं कोणतंही घर नसेल की ज्यांना कुठली ना कुठली योजना ही राज्याची असेल किंवा केंद्राची असेल ही मिळाली नसेल. खास करून आम्ही इथे विविध शिबिरं इथे घेतले की ज्या राज्याच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील. ज्या गोरगरीब महिला आहेत, आमच्या ज्या विधवा आहेत, ज्यांना कुणीही आधार नाही, निराधार आहेत, दिव्यांग आहेत, अशा खास महिलांसाठी इथे विविध शिबिरं घेण्यात आली आणि त्यातून अनेक महिलांना आज योजनांचा लाभ होत आहे. खास करून आमच्या इथे बसलेले रामहरी संमेराव हे या योजनांचा प्रचार आणि प्रसार आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही योजना मिळते की नाही हे त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष असतं. आपल्यामध्ये अनेक लाभार्थी असतील, त्याचबरोबर आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेली माझी लाभार्थी योजना, अशा ज्या ज्या योजना आतापर्यंत आपल्याला पोहोचल्या त्या सगळ्या आपल्याला महायुतीचं सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेल्या आहेत. त्यामुळे जय श्रीराम. आज या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाचं लोकार्पण नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई महेशजी हिरे यांच्या आमदार निधीतनं या ठिकाणी भव्य दिव्य असं आपल्याला हे सभागृह बघायला भेटत आहे. अतिशय सुंदर असं सभागृह ताईंच्या निधीतून आपल्या या परिसरातील नागरिकांसाठी छोटे मोठे आपले सुखाचे जे प्रोग्राम असतील ते या ठिकाणी घेता यावं म्हणून आमदार ताईंनी भव्य दिव्य असं सभागृह आपल्या सर्वांसाठी या सातपूर गावामध्ये या ठिकाणी केलं आहे. मी ताईंचे मनापासून आभार मानेन. मंचावर उपस्थित भीमकन्या आमच्या भगिनी कडूबाई खरात आणि त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे आदरणीय सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सन्माननीय नेते उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आदरणीय आमदार ताईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये विकासाचे वारे आणि सीमा हिरे अतिशय चांगलं काम त्यांनी या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये केलंय. जो जो विकास आपल्या भागामध्ये केलाय तो ताईंनी त्या ठिकाणी मांडलाय. मी मान्यवरांना विनंती करेल, जे गेटवर असतील तर कृपया आपण स्थानापन्न जर झालो तर ताईंचे गाणे अतिशय सगळ्यांना ऐकायला भेटेल. तर जे काही गेटवर आपण मान्यवर उभे कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी बसले तर अतिशय चांगले वाटेल. आदरणीय आमदारांनी या सातपूर गावासाठी अतिशय चांगलं योगदान आपल्या निधीतून दिले. सातपूरला येताना या 11 नंबर प्रभागामध्ये सुरुवात जर केली तर भव्य दिव्य असं आयटीआयचं त्या ठिकाणी मोठी बिल्डिंग बांधून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं असं संकुल त्या ठिकाणी उभारलंय. या भागामध्ये अतिशय भव्य दिव्य असं सातपूर पोलीस स्टेशन त्यांनी बांधून दिले. आपण थोडं पुढे आलो, आता या भागातला हा डोम या ठिकाणी बांधलाय ताईंनी. आता चालू पुरातून चावडी, जे आपल्या पूर्वजांनी आपल्या गावामध्ये चावडी असायची त्या चावडी सुद्धा ताईंनी त्यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी केलंय. या गावाचं जे ग्रामदैवत आहे आताच त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालंय. त्याच्यासाठी सुद्धा आदरणीय ताईंचं त्या ठिकाणी योगदान असणार आहे. आणि आपल्या सर्वांच्या याने जे आपलं गडावरचं दैवत आहे तिथं सुद्धा आदरणीय आमदार सीमाताई हिरे यांनी निधी देऊन त्या ठिकाणचा सुद्धा विकास होणार आहे. त्याचप्रमाणे आपलं जे सातपूर गावातील बस स्टँड आहे अतिशय भव्य दिव्य बस स्टँड त्या ठिकाणी केलंय. आपल्या माता भगिनींना किंवा मोठ्या बांधवांना कुठे गावाला जायचं असेल तर सीबीएसला जायची त्याची गरज नाही. असं या ठिकाणी आपल्या सातपूर गावामध्ये बस स्टँड सुद्धा बाहेर गावी बसला जाण्यासाठी उपलब्ध करून दिले. सातपूरचा विकास करताना अतिशय चांगला विकास ताईंनी या भागामध्ये केलाय. चांगलं आमदारांचा निधी आणून सातपूर गावात कुठेच आपण कमी पडणार नाही असं काम ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. मी माझ्या या ठिकाणी बंधू आणि भगिनींना एकच विनंती करेल, काय त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या, जेणेकरून अजून आपल्या भागाचा विकास हा चांगला आपल्याला या ठिकाणी करता येईल.
या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले, सर्वांचे मनापासून आभार मानतो. आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.